तेरा क्या होगा कालिया, कमाल हो गया। मैं रंजीत गंगाधर कासले, महाराष्ट्र में मैं पुलिस सब इंस्पेक्टर था। लास्ट में मैं साइबर पुलिस स्टेशन बीड से मैं सस्पेंड हुआ था और 14 तारीख को सूरत में आया था। सुजल बहनों के बैग और मोबाइल और उसमें कुछ पैसे थे लेके गया था और फिर मेरे को पुलिस ने यहाँ पकड़ के लाया। ऐसा दोबारा मेरे से गलती जिंदगी में नहीं हुई। तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्ही पाहिलाय। हा व्हिडिओ आहे कासले यांचा, रणजित कासले यांचा। रणजित कासले यांना बीड पोलिसांमधनं बडतर्फ करण्यात आलेलं आहे आणि बडतर्फ करण्यात आल्यानंतर त्यांनी या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की मी बीडमध्ये होतो, मला तिथनं बडतर्फ करण्यात आला, पण त्याआधी आपण गुजरातला सुरतला गेलो होतो आणि सुरतला गेल्यानंतर त्या ठिकाणाहून आपण काही मोबाईल आणि काही पैसे काही मंडळींचे हिसकावून घेतले होते आणि त्याचा गुन्हा हा आपल्यावरती दाखल झाल्याचं यावेळेस कासले यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलं। त्याचबरोबर त्यांना 2 दिवसांपूर्वी महाराष्ट्रामधून अटक करण्यात आली होती, उचलण्यात आला होता आणि त्यानंतर हा CCTV फुटेज, त्याच्यानंतर हा अगदी सिनेमॅटिक पद्धतीने रील बनवण्यात आला आणि तो व्हायरल झाला। सुरत पोलिसांकडनं हा रील व्हायरल करण्यात आल्याचं सांगितलं जातं आहे। या ठिकाणी सुरत पोलीस असा लोगो देखील आपल्याला बघायला मिळतोय। रणजित कासले हे हात जोडून माफी मागताना दिसत आहेत आणि इथून पुढे असा कुठलाही प्रकार मी करणार नाही असं ते ठामपणे सांगतात। तर मंडळी, अशा पद्धतीनं हा रणजित कासले यांचा हा सगळा प्रकार समोर आलेला आहे। एक पोलीसमधला अधिकारी, एक कर्मचारी, तोच कशा पद्धतीनं या अशी कामं करतोय हे या ठिकाणी बघायला मिळतं आहे आणि पोलिसांनीच त्याला जेरबंद केल्याचं देखील या ठिकाणी दिसतं। तर हा तो व्हिडिओ आहे मंडळी जो नोट आऊट करण्यात आलेला आहे। मोबाईल घेताना दिसत आहेत कासले, त्याचबरोबर धमकावताना दिसत आहेत आणि पुढे हा पोलिसांच्या ताफ्यासोबत हात जोडून उभा असलेले कासले हे आपल्याला या ठिकाणी दिसतात। पोलीस घटनास्थळी घेऊन जाताना देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। काय काय केलंय, कुठे घेऊन गेले, ह्या सगळ्या गोष्टी यामधनं समोर आल्यात। तर त्याबद्दल तुमचं मत काय आहे? तुमच्या प्रतिक्रिया आणि कमेंट्स अवश्य नोंद करा। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा। बघत रहा मराठी एक्सप्रेस। धन्यवाद।